पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मनसर जवळ असलेल्या शेवाळवाडी गणेशवाडी इथं अंतर्गत रस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झालाय। आमदार निधीतून सुरू असलेल्या रस्त्याच्या विकास कामाला गावातील काही नागरिकांनी विरोध दर्शवला, त्यामुळे परिस्थिती चिघळली। त्यानंतर गावाभोवतीचे सर्व रस्ते बंद करण्यात आले। सुरुवातीला तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्तात रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं, मात्र गावकऱ्यांचा वाढता विरोध आणि तणावपूर्ण वातावरण पाहता प्रशासनाला सध्या माघार घ्यावी लागली आहे। नागरिकांचा नेमका या रस्त्याला विरोध का आहे आणि परिस्थिती तणावापर्यंत नेमकी कशी गेली या सगळ्या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। मी आता उभा आहे तो पुणे नाशिक महामार्गालगत असणाऱ्या एका गावखेड्याचा हा जो रस्ता आहे, म्हणजे एका वस्तीतला रस्ता आहे। या वस्तीतला रस्ता जो इथले जे गावकरी आहेत काही ते मध्यस्थी येऊन तिथला रस्ता होऊ देत नाहीत असा आरोप आहे। आता या गावात नक्की काय राजकारण शिजले आणि आता जर पाहिलं माझ्या पाठीमागे तर अशा पद्धतीने इथे जो रस्ता आहे तो अडवलेला आहे। आणि एकूणच जर आपण पाहिलं तर या गावातल्या भोवती जेवढे रस्ते आहेत त्या ठिकाणी हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता मनसर जवळची एक वस्ती आहे, या वस्तीचं नाव काय म्हणाले? गणेशवाडी शेवाळवाडी। तर ही गणेशवाडी शेवाळवाडी जी आहे या गावामध्ये काय घडलंय नक्की, आणि हे संपूर्ण रस्तेच बंद आहे, आतमध्ये गावकरी बाहेर जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यांनी त्याकरता पोलीस बंदोबस्त पण मागवला होता या रस्त्याच्या बाबतीतली जी काय अडचण निर्माण झाली आहे। काय कशामुळे हे घडतंय? काय नाही, आमचा हा रोड स्वातंत्र्यपूर्व काळापासून वायवटीतला रोड आहे। याची ग्रामपंचायत दप्तरी 23 नंबर 10 नंबर पानावर नोंद आहे। त्या नोंदीच्या आधारे जिल्हा परिषदेने आणि आमदारांनी त्याच्यावर फंड टाकला। तो फंड टाकल्यानंतर ठेकेदार नेमला गेला, ठेकेदार या ठिकाणी काम करायला आला। काम करायला आल्यानंतर आम्ही हा डोंगर पूर्ण उंच होता तो फोडून आम्ही खाली घेतला। खाली घेतल्यानंतर 150 मीटर काम पूर्ण झाल्यानंतर काही शेतकरी तिथं आडवे आले। त्यांचं असं म्हणणं आलं का आम्हाला विश्वासात नाही घेतलं किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही। मोबदल्याचा प्रश्नच येत नाही। मोबदला कधी दिला जातो? तो काय हायवे नाही, नॅशनल हायवे, हा गावगाड्याचा रस्ता आहे, हा कोणाच्या मालकीचा नाही। ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात, त्यांची एकट्याची जमीन नाही गेली। हे जे शेतकरी आहेत ना, ह्या सगळ्यांची त्याच्यात जमीन गेलेली आहे। मग त्यांना का आम्हाला पण मोबदला मिळाला पाहिजे ना। पण हा सगळ्यांचा प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे। मग तुम्ही जर रोड होऊन देत नसेल, आम्ही 13/3 मान्य तहसीलदार साहेबांक अर्ज केला का आम्हाला अशी लोक जाणीवपूर्वक त्रास देतात, रोड करून देत नाही। मग त्यांनी आम्हाला पत्र दिलं पोलीस प्रोटेक्शनसाठी। मंडल अधिकारी आरती खरे मॅडम यांनी आम्हाला परत पत्र दिलं SP ऑफिसला, तिथून आम्हाला प्रोटेक्शन मिळालं। प्रोटेक्शन काल 22 तारखेला नेमल्यानंतर पोलीस या ठिकाणी आले, स्वतः सर्कल मॅडम या ठिकाणी आल्यानंतर तहसीलदार साहेबांचं 21 तारखेचं पत्र आम्हाला खरे मॅडमला दाखवलं का तहसीलदार साहेबांनी तात्पुरता रोड म्हणजे काम थांबवायला सांगितले। मग असं का होतंय? तहसीलदार साहेबांच्याच म्हणण्याने जर पोलीस प्रोटेक्शन आले, सगळं झाले आणि ऐन वेळेस इथे येऊन जर तहसीलदार साहेबांचं परत पत्र येते, मग हा काय कारभार आहे? बेकायदेशीररित्या काही जण अडचण करत असल्यामुळे आता संपूर्ण गावातच हा वादाचा प्रश्न उभा राहिलेला। आता याच्यावर प्रशासन कशा पद्धतीने निर्णय घेते हे पाहणं गरजेचं असणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, मनसर, पुणे।